नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची आपल्या या 16 एपिसोडमध्ये मी आपलं स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आपला आजचा विषय मोसंबी संत्रा बागा पूर्वी का खराब होत नव्हत्या। आज महत्त्वपूर्ण विषयावर आपण चर्चा करणार। सर्वांचं हेच म्हणणं की पूर्वी 15-20 वर्ष अगोदर बागा खराब होत नव्हत्या लवकर आणि बागेला आपण एवढी मेहनत करत नव्हतो, खर्च कमी होता। मग अलीकडे खर्च वाढला, झाडाची मरण्याचे प्रमाण वाढलंय, फळगळीचं प्रमाण वाढलंय। तर याविषयी आपण चर्चा करत असताना सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो याचं कारण आपण स्वतः। तर ते कसं, पूर्वी शेतकरी वर्षातून एकच वेळेस मेहनत करायचा, वर्षातून एक वेळेस मेहनत करायचा। त्याचं कारण होतं की पाणी द्यायची पद्धत ही आळे पद्धत होती। आपणा सर्वांना माहीत असेल, आळं 15x15 झाडाची लागवड असताना 15x15चं आळं ज्याच्याद्वारे आपल्याला झाडाला पाणी देत होतो आपण। तर आळे द्यायची पद्धत असल्या कारणाने वर्षभर ते आळं टिकवावं लागायचं। 15-20 रुपये प्रति झाडाला खर्च यायचा आळं बनवायचा, कारण पाणी द्यायचं माध्यम हे ठिबक नव्हतं, ड्रिप इरिगेशन नव्हतं। त्यामुळे आळं बनवताना 6 इंच जमीन भुसभुशीत केल्याशिवाय आळं बनत नव्हतं। तर ती आळं बनवायची पद्धत कधी नोव्हेंबर, ज्यावेळेस बाग स्ट्रेसवर असायची, म्हणजे बागेचं पाणी बंद असायचं, त्यावेळेस हलक्या हाताने बरळीराम मारून वरची माती 6 इंच उकरून त्या ठिकाणी वर्षातून एक वेळेस हलकी मेहनत करून आळं बनवायचे, जेणेकरून पाणी द्यायचे त्या ठिकाणी एक सिस्टम तयार होत होतं। तर आता काय झालं, आळे पद्धत नसल्यामुळं आळे पद्धत आता बंद झाली। त्याच्या जागेवर ठिबक आलेलं आहे, म्हणजे ड्रिप इरिगेशन। मग ड्रिप इरिगेशननं पाणी देतो आपण, मग काय करतो, तिथे गवत तयार होतंय। मग ते गवत मारण्यासाठी आपण वर्षभरातून 2-3 वेळेस त्याच्यामध्ये मोगडा मारणे, ट्रॅक्टरचा आऊत मारणे, वखर ज्याला म्हणतो आपण, किंवा रोटावेटर करणे। तर हे आपण एकच वेळेस करून थांबत नाही, आपण वर्षातून 2-3 वेळेस असे काम करतो। परंतु होतं काय, ज्यावेळेस जुनी पद्धतीमध्ये आळे बनत होते नोव्हेंबर-डिसेंबरला, त्यावेळेस जी मुळी फुटायची ती मुळी वर्षभर काम करायची, त्यानंतर फळधारणा व्हायची आणि मग झाड हे डिस्टर्ब होत नव्हतं। आता काय करतो आपण, 2-3 वेळेस मेहनत करून मुळीची संख्या कमी करतो। तुम्हाला सर्वांना माहीत असेल, पांढरी मूळ फुटायला 21 दिवस लागतात आणि ती मूळ परिपूर्ण व्हायला 3.5 महिने, म्हणजे एकंदरीत 4 महिने मुळीचं जो वेळकाळ असते परिपूर्ण होण्याची, तर 4 महिने कालावधी लागतो। आणि आपण वर्षात 2-3 वेळेस त्या झाडाची त्या ठिकाणी मुळे तोडतो मेहनतीद्वारे, मग झाड हे टोटली डिस्टर्ब होते, झाडाला अन्नद्रव्य अपटेकला प्रॉब्लेम निर्माण होतो। त्याचबरोबर 2-3 वेळेस मेहनत करत असताना 2-2.5 टन वजन असणारा ट्रॅक्टर आपण ज्यावेळेस त्या शेतामध्ये चालवतो, तर त्या जमिनीमध्ये मातीचे अनुरेणू एकमेकाच्या जवळ येतात वजनामुळे। कारण ओलसरपणा असताना आपण ज्यावेळेस ट्रॅक्टरची मेहनत करतो, त्यावेळेस मातीचे अनुरेणू एकमेकांच्या जवळ येऊन त्या ठिकाणी पाणी निचरण क्षमता मंदगतीने होते आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळून आपल्या मित्रबुरशाची त्या ठिकाणी संख्या कमी होते। त्यामुळं वर्षातून एक वेळेस मेहनत करणं आणि वारंवार मेहनत करणं, हा जो आपण बदल या ठिकाणी घडून आणला, तो 1 नंबर 1चा आपल्याला ते त्या ठिकाणी घातकी दिसतो। त्याच्यानंतर नंबर 2, शेणखत आणि रसायनखत वापर। पूर्वी शेणखत वापरायचे, त्याचं कारण जनावरांची संख्या प्रत्येक शेतकऱ्याकडे होती। आता अलीकडे शेतकऱ्यांनी जनावर ठेवले नाही, त्यामुळं शेणखताचा अभाव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू लागला। पूर्वी शेणखत भरपूर द्यायचे, आता शेणखत खूपच कमी देतात, काही शेतकरी तर देतच नाही। त्याच्यानंतर पूर्वी रसायनखत द्यायचे, NPK। रसायन खतामध्ये स्पेशली NPKच होतं, बाकीचे खतं द्यायची गरज नव्हती, कारण बॅक्टेरियाची संख्या जास्त होती। जमिनीमध्ये फक्त NPK प्रथम अन्नद्रव्य देऊन काम होत होतं। आता हार्मोन्स द्यावं लागतंय, सेकंडरी द्यावं लागतंय, त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रन द्यावं लागतंय, बॅक्टेरिया त्या ठिकाणी सोडावं लागतंय। त्याचं कारण शेणखत न वापरणे, वर्षातून जास्त वेळेस मेहनत करणे, याच्यामुळे बॅक्टेरियाची संख्या कमी झाली आणि मग तुम्हाला आता हार्मोन्स द्यावं लागतंय, NPK द्यावं लागतंय, सेकंडरी द्यावं लागतंय आणि मायक्रोन्यूट्रन पण द्यावं लागतं। पूर्वी रसायन खत वापरायचे, NPK आणि शेणखत वापरायचे, टोटली रिझल्ट यायचा। आता हे शेणखत बंद झाल्यामुळं किंवा कमी केल्यामुळं आपल्याला NPK सोबत सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रन पण द्यावं लागतंय। पुन्हा NPK सोबत सेकंडरी मायक्रोन्यूट्रन का द्यावं लागतात, त्याचं कारण आपल्याला तिसऱ्या या कारणामध्ये पण आहे। आळ्यात पाला पाचोळा साचणे वर्षभर। ज्यावेळेस आपण आळं बनवून झाडाला ताण तोडायचो, तडण तोडायचो, पाणी द्यायचो पहिलं फुलं लावताना, त्यावेळेस काय होत होतं, पूर्ण पाला गळून त्या आळ्यामध्ये पाला साचल्यामुळं त्या ठिकाणी
ह्युमस निर्मिती व्हायची, त्या ठिकाणी किड्यांची संख्या वाढायची, त्या ठिकाणी बॅक्टेरियाची संख्या वाढायची. बॅक्टेरियाची संख्या वाढल्यामुळं त्या ठिकाणी सेकंडरी मायक्रोन्यूट्रंट NPK हे अपटेक होण्यासाठी मदत करत होते अगोदर झाडाला. आता त्यावेळेस आपण जे शेणखत आणि रासायनिक खत द्यायचो तर 98% ते झाडाला अपटेक व्हायचं. आता आपण जरी खत देतो तर झाडाला ते 50%च अपटेक होता. त्याचं कारण तुमच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनची संख्या कमी झालेली आहे, तुमच्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब कमी झालेलं आहे. त्याचं कारण बॅक्टेरियाची संख्या कमी झालेली. त्यावेळेस बॅक्टेरिया भरपूर होते. त्यावेळेस ट्रायकोडर्मा याचं काम नव्हतं, ॲझोटोबॅक्टर देत नव्हते, सुडोमोनास देत नव्हते, तुमचे PSB असेल KSB असेल जेही बॅक्टेरिया असेल ते कुणीच देत नव्हतं. कारण शेणखताचा वापर चांगला होता, मेहनत कमी होती, पालापाचोळा सडायचा, त्या ठिकाणी बॅक्टेरियाची संख्या वाढायची. ह्युमस निर्मिती होऊन पांढरी मुळी लवकर फुटत होती, पांढरी मुळीचा विकास चांगल्या पद्धतीने होत होता. त्यामुळं फळाची गळ कमी होती, झाडाची मरण्याची संख्यासुद्धा कमी होती. अलीकडे आपण केलेल्या या 3 गोष्टीचा बदल आपल्याला या सर्व गोष्टीला कारणीभूत आहे. कोणत्या? मोसंबी संत्रा बागा पूर्वी खराब होत नव्हत्या. त्याचं मेन कारण या 3 गोष्टी आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांना सांगतो, पूर्वी तंत्रज्ञान कमी होतं, उत्पादन 50% मिळायचं. आता आपल्याकडे तंत्रज्ञान एक्स्ट्रा आलेलं आहे, परंतु आपण या कामात बदल केल्यामुळं आपला माल हा पूर्वीपेक्षा सुद्धा कमी निघतो. परंतु तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे, आपण त्याची जोड जर या ठिकाणी लावली तर आपल्याला पूर्वीपेक्षा माल अधिक मिळतो. पूर्वी सरासरी 50%च माल निघायचा. म्हणजे 500 झाड जर असेल तर 25 टनच माल त्या ठिकाणी निघत होता. परंतु आपण 500 झाडावर 60 ते 70 टन किंवा 50 टन एवढा माल निश्चित स्वरूपात काढू शकतो. तर याचं मॅनेजमेंट करत असताना आपल्याला बागेमध्ये मेहनत बंद करणे, तणनाशकाचा वापर करा, शेणखत वापरा, ठिबकचं पाणी खोडापासून लांब द्या किंवा तुम्ही मधल्या भागामध्ये लोड पाणीसुद्धा देऊ शकता. त्याच्यासोबत NPK जमिनीचा प्रकार बघून झाडाच्या कंडिशननुसार NPKचा ग्रेड वापरणे, त्याच्यानंतर तुम्हाला सेकंडरी वापरणे, मायक्रोन्यूट्रंट वापरणे, स्टोरेजच्या फवारण्या घेणे, तुमच्या बागेमध्ये किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास त्यावर उपाययोजना करणे, त्याच्यानंतर तुम्हाला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला असेल तर बुरशीजन्य रोगाचं त्या ठिकाणी फवारणी घेणे. आपलं हे जे मॅनेजमेंट आपण फोनद्वारे करतो शेतकऱ्यांचं, ज्याचे आपण 98% शेतकऱ्यांना आतापर्यंत रिझल्ट दिलेले, वर्षाची 2000 रुपये फीस घेऊन, त्यामध्ये शेतकऱ्याचा खर्चही वाचतो, शेतकऱ्याची मेहनतही वाचते आणि रिझल्ट देऊन आपण झाडं मरणं बंद करून दिलेलं आहे. त्याचनंतर आपण शेतकऱ्याचा जसं की एक जे कंपन्या एम्प्लॉय असेल किंवा एखादा दुकानदार असेल किंवा कुणीही असेल, तुम्हाला 100 रुपये किंवा 120 रुपये किंवा 150 रुपये प्रति झाड खर्च देतो. त्यासोबत ते सांगता तुम्ही जैविक वापरा, त्याच्यानंतर जैविकसोबत ते सांगताय रसायन खत वापरा. रासायनिक म्हणजे काय होणार? आपले बाग सुधारणार. तर शेतकरी मित्रांनो, रासायनिक तर आपण वापरतोच, परंतु जैविक वापरताना हे खूप कॉस्टली जाता, महाग जाता, याच्यामध्ये आपली दिशाभूल केली जाते. तुम्हाला हे वापरायची गरजच पडत नाही. तुम्ही शेणखत वापरलं किंवा एखादं जैविक खत वापरलं तरी चालतं, परंतु जैविक तुम्हाला जे सामग्री दिली जाते त्याच्यामध्ये काही नसतं, बॅक्टेरियाची संख्या असते फक्त. तर तुम्ही याच्याऐवजी शेणखत वापरा. जैविकच्या ऐवजी खूप सारं एवढ्या पैशात शेणखत येणार आणि एकदा शेणखत वापरलं तुमच्या बागेला 2 वर्ष त्या ठिकाणी रिकव्हरी शेणखतापासून मिळते. जैविक हाडाचा चुरा आणा. जैविक हाडाचा चुरा या जैविक हाडाच्या चुऱ्यामध्ये जे मांस फॅक्टरी असते, म्हणजे ज्या ठिकाणी मांस विकल्या जाते पॅकिंग करून, त्या ठिकाणी हाडाचा चुरा असतो. त्याच्यामध्ये माशाचा असेल, मग ते इतर प्राण्याचा असू शकतो बऱ्याचशा. त्याच्यामध्ये जैविक हाडाचा चुरा आणा. एका झाडाला 5 किलो जरी दिला तर तुमच्या झाडाला खतरनाक ग्रीनरी येते. तुमच्या झाडामध्ये एवढ्या बॅक्टेरियाची संख्या वाढते की तुम्हाला 100% बाकी केलेल्या कामाचं त्या ठिकाणी रिझल्ट येतो. तर शेतकरी मित्रांनो, कोणाच्याही सांगण्यानुसार कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता आपण आपल्या टेक्निक वापरा. तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करून आमच्या ग्रुपला जॉईंट होऊ शकता. मी म्हणणार नाही कंपल्सरी वाच, परंतु तुम्ही बागेमध्ये मी सांगितल्या पद्धतीने कामं करा, तुम्हाला 100% रिझल्ट आपला येणारच. कारण बरेचसे मला कॉल येतात डेली की ते सांगतात, भानुसाहेब आम्ही तुमचे व्हिडिओ बघून आम्ही मेहनत बंद केली, तणनाशकाचा वापर सुरू केला, शेणखत वापरलेलं आहे, पाण्याचं काटेकोर नियोजन करतोय, या 4च गोष्टीमुळे आमच्या बागेला 70 ते 80% रिझल्ट आला. राहिला विषय बाकीच्या उपाययोजनाचा, आमचा तो
व्यवसाय असल्यामुळं आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ते काम करतच नाही. माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी जेवढं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो त्यातून तुमचा फायदा हाच सांगतो. बाकी तुम्हाला डिटेल्स जर पाहिजे असेल तर आमच्या ग्रुपला जॉईंट होऊ शकता. आमची 2,000 फीस भरून मी तुम्हाला फोर्स करणार नाही. तर 16व्या एपिसोडमध्ये आपण बघितलं शेतकरी मित्रांनो, मोसंबी संत्रा बागापूर्वी खराब का होत नव्हतं याचं आपण कारणं सविस्तर जाणून घेतलेले. तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि कृपया आपण अशाच नवीन नवीन माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन बटन क्लिक करू शकता.